नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे. संतांची परंपरा पुढे नेत असताना संपूर्ण राज्यभर गेल्या अनेक पिढ्यांपासून अनेक वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमाच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेत असताना साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथे श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पदयात्रेच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाचा श्री क्षेत्र जायखेडा येथून पदयात्रा निघत आज ब्राह्मणवेल येथे मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पदयात्रेच्या संदेशानिमित्ताने दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून फिरत्या नारळाचा कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षी श्री क्षेत्र ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी अर्थात 50वा फिरता नारळाचा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमासाठी 50,000वर भाविक उपस्थित होते. ब्राह्मणवेल येथे आयोजित ह्या कार्यक्रमासाठी खानदेशातून 40 ते 50,000 भाविकांनी उपस्थिती लावली. दुपारी 2 वाजता स्वानंद सुखनिवासी आबापा कृष्णाजी माऊली गुरुजी यांच्या प्रतिमेचे आणि पादुकांचे सजलेल्या रथातून भव्य मिरवणुकीतून गावात प्रस्थान झाले. यावेळी आबाप यशोदा अक्का जायखेडकर याही या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर भाविकांनी गोल रिंगण करून विठ्ठल विठ्ठल भक्तीचा जयघोष करत खांद्यावर भगवा पताका घेऊन मानाचा घोडा आणि भक्तीचा जयघोष करत दिंडी मार्गावर आपली कला सादर केली. यावेळी ब्राह्मणवेल गावाला वारकरी पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या मिरवणुकीमध्ये पारंपरिक आदिवासी नृत्य तसेच राम सीता शंकरजी तसेच मोर नृत्य हेही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. सायंकाळी 5 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ब्राह्मणवेल गावात प्रत्येका घरोघरी सडा रांगोळ्या आणि गुढी उभारण्यात आली होती. त्यानंतर रात्री 9 ते 11 वाजेच्या दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आबापा अनिल महाराज पाटील बारसेकर यांचे कीर्तन झाले. स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी गुरुवर्य जोग महाराज तसेच वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर आणि परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखेडा यांच्या असीम ऊर्जेतून आणि कृपाप्रसादाने निर्मित ह्या कार्यक्रमाला चैतन्यमय रूप प्राप्त झाले होते. फिरत्या नारळाच्या ह्या कार्यक्रमामुळे संपूर्ण खानदेशातून भाविक या ठिकाणी जणू भक्तीचा महासागरच लोटलेला होता. या कार्यक्रमासाठी ब्राह्मणवेल आणि पंचक्रोश येथील संत मंडळी वारकरी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ब्राह्मणवेल ग्रामस्थांच्या एकात्मतेतून ह्या मोठ्या कार्यक्रमाला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते. पुढील वर्षीचा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील बयाणे येथे होणार आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, ब्राह्मणवेल. धन्यवाद.